कल्पना करा, आकाशाकडे पाहून कित्येक दिवस झाले आहेत, पण आकाशात ढग नाहीत, शेतात पीक नाही, घरात धान्य नाही आणि गावातील माणसांच्या डोळ्यांमध्ये फक्त एकच प्रश्न आहे, उद्या खायला काय मिळणार? ही गोष्ट आहे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एका भीषण दुष्काळाची आणि त्या संकटातून स्वतःला घडवून संत तुकाराम महाराज झालेल्या एका भक्ताची. देहू गावामधील संत तुकाराम महाराज. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले देहू गाव. तुकाराम महाराजांचे कुटुंब शेती, धान्याचा व्यापार आणि सावकारीच्या व्यवसायाशी जोडलेले होते. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती होती. तरुण तुकारामांवर घरची जबाबदारी लवकरच आली. संसार सांभाळायचा, व्यवसाय सांभाळायचा, घरातील माणसांची काळजी घ्यायची. तुकाराम महाराज आपल्या परीने सर्व काही करण्याचा प्रयत्न करत होते, पण नियतीसमोर माणसाचे प्रयत्न कधीकधी अपुरे पडतात. एक वर्ष पाऊस कमी झाला. लोकांनी आकाशाकडे पाहत आशा धरली, पुढच्या वर्षी पाऊस नक्की येईल, पण परिस्थिती आणखी बिघडत गेली. पिके वाया जाऊ लागली, धान्याचे भाव वाढले, जनावरांसाठी चारा उरला नाही आणि मग दुष्काळाने महाराष्ट्राला आपल्या विळख्यात घेतले. चरित्र परंपरेतील वर्णनांनुसार 1629 नंतरच्या काही वर्षांत पावसाची अनियमितता, दुष्काळ आणि अन्नटंचाईने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. ज्या घरामध्ये कधीकाळी धान्याच्या पोती असायची, तिथे आता धान्याचे काही मोजके दाणे उरले. तुकाराम महाराज शक्य तितके प्रयत्न करत होते, पण बाहेर हजारो लोकांची तीच अवस्था होती. कुणाकडे धान्य नव्हते, कुणाकडे पैसे नव्हते आणि कुणाकडे आपल्या प्रिय माणसांना वाचवण्याचे साधनही नव्हते. तुकाराम महाराजांच्या कुटुंबावरही या संकटाचा मोठा परिणाम झाला. त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई आणि त्यांचा मुलगा दुष्काळातील उपासमारीत मृत्युमुखी पडल्याचे चरित्रस्रोत सांगतात. हा तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद काळ होता. घरातील माणसे एकामागून एक निघून जात होती. तुकाराम महाराजांच्या मनात प्रश्नांचा महापूर आला. विठ्ठला, मी तुझी भक्ती केली, मग माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं का घडतंय? पण त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना लगेच मिळाले नाही. दुःख इतके मोठे होते की संसारातील प्रत्येक गोष्ट त्यांना निरर्थक वाटू लागली. व्यवसायाकडे मन राहिले नाही, पैशाकडे मन राहिले नाही. जगण्याच्या सुखदुःखापलीकडे त्यांच्या मनाला आता फक्त एकच आधार दिसत होता, पांडुरंग. दुष्काळामुळे त्यांचा व्यवसायही कोलमडला. कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आणि तुकाराम महाराजांवर कर्जाचे ओझे आले. अखेरीस त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. पण या सगळ्या संकटांनी त्यांच्या मनात एक वेगळाच विचार जन्माला घातला. ज्याच्यासाठी आयुष्यभर धडपडतो तो पैसा क्षणात निघून जातो. ज्यांना आपले समजतो त्यांनाही एक दिवस सोडून जावे लागते. मग खरं आपलं कोण? आणि त्यांच्या अंतर्मनातून उत्तर आले, विठ्ठल. तुकाराम महाराज एकांत शोधू लागले. परंपरेतील चरित्र वर्णनानुसार ते देहूजवळच्या डोंगरावर जाऊन ध्यान आणि नामस्मरण करू लागले. तिथे ते आपल्या जीवनाचा आणि देवाशी असलेल्या नात्याचा विचार करत असत. डोंगरावर शांतता होती. खाली देहूगाव दिसत होते आणि त्यांच्या ओठांवर एकच नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगाने त्यांच्याकडून जवळजवळ सर्व काही हिरावून घेतले होते, पण एक गोष्ट मात्र हिरावून घेता आली नाही, त्यांची विठ्ठलावरील श्रद्धा. दुष्काळ संपला, पण तुकाराम महाराजांच्या मनात झालेला बदल कायमचा राहिला. पूर्वी ते संसारातील जबाबदाऱ्या सांभाळणारे तुकाराम होते, आता ते दुःखातून शिकलेले तुकाराम होते. त्यांनी लोकांचे दुःख जवळून पाहिले होते, उपासमार पाहिली होती, गरिबी पाहिली होती, माणसांचे क्षणभंगूर जीवन पाहिले होते आणि म्हणूनच त्यांच्या भक्तीत केवळ देवाची स्तुती नव्हती, तर सामान्य माणसाच्या दुःखांची जाणीव होती. याच अनुभवांनी पुढे त्यांच्या अभंगांना एक वेगळी खोली मिळाली, असे त्यांच्या जीवनावरील अभ्यासांमध्ये नमूद केलेले आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला हा प्रसंग आपल्याला एक मोठी शिकवण शिकवतो. संकट माणसाला तोडू शकते, पण त्याच संकटातून माणूस स्वतःला नव्याने घडवूही शकतो. तुकाराम महाराजांनी दुःखाला शाप मानून आयुष्य संपवले नाही. त्यांनी त्या दुःखाला भक्तीचा मार्ग बनवला. जगाने त्यांना संपत्तीपासून दूर केले, पण त्यांनी त्यातून नामसंपत्ती मिळवली आणि म्हणूनच शतकानुशतके महाराष्ट्राच्या मनात त्यांचे नाव आजही जिवंत आहे. तुका म्हणे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि कदाचित या संपूर्ण कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आशा सोडू नका. दुःखातूनही भक्ती, धैर्य आणि माणुसकीचा मार्ग सापडू शकतो. जय जय रामकृष्ण हरी.